गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज आपला अभ्यासाचा दशक 6 देवशोधन, त्यातला समास पहिला देवशोधन. जे या दशकाला नाव दिलं आहे तेच या समासाला पण समर्थांनी दिले आहे. या संपूर्ण दशकालाच देवशोधन नाव दिले. तर शोधन म्हणजे गाळणे. म्हणजे आपण लोणी कढवतो तेव्हा लोण्याचे तूप झाले की ते तूप आपण गाळून घेतो. गाळून घेतल्यावर गाळणीत बेरी शिल्लक राहते व शुद्ध तूप आपल्याला मिळते. इकडे तसेच करायचे आहे की देवाचा शोध घेण्यासाठी दृश्य जगाचा बात करावा लागतो. बेरी म्हणजेच येथे दृश्य जग समजायचे. त्या दृश्य जगाचा बात केला. हा बात शास्त्र अभ्यासाने समजून घेऊन करायचा असतो. आणि हा बात केला की शुद्ध ज्ञान म्हणजेच खऱ्या देवाची भेट होते. हेच देवशोधन आहे. देवशोधन याचा अर्थ देवासंबंधीच्या सर्व चुकीच्या कल्पना बाजूला सारून मुख्य देव किंवा अंतर्देव कसा असतो याचे या दशकात वर्णन केले आहे. हा संपूर्ण दशक वेदांतावर आधारलेला आहे. पहिले 8 दशक समर्थांनी वेदांताच्या शब्दातच मांडलेले आहेत. ग्रंथारंभ लक्षणात मुख्य आत्मप्रचिती शास्त्रेसहित असे जे म्हटले होते त्याचा पुरेपूर प्रत्यय या समासामध्ये आपल्याला येतो. पहिल्याच ओवीत समर्थ आपल्याला सांगत आहेत. चित्त सूचित करावे बोलिले ते जीवी धरावे सावध होनी बैसावे निमिष एक श्रीराम. की आपले चित्त अत्यंत चपळ आहे. क्षणभरही ते स्थिर राहत नाही. जसं मन पण स्थिर राहत नाही तसं चित्तही राहत नाही. आणि चंचल चित्तामुळे श्रवण तुटक होते. म्हणजे श्रवण करता करता मन भलतीच कडे जाते व श्रवण करताना महत्त्वाचे मुद्दे सुटून जाण्याची शक्यता असते. कारण श्रवण अत्यंत आवडीने एकाग्रतेने करायला हवे. कारण याला चित्त सूचित करावे म्हणजे आपली चित्तवृत्ती अत्यंत सावध करून यथायोग्य श्रवण करताना अंतःकरणात वृत्ती स्थिर ठेवून श्रवणातील शब्द जीवाचे कान करून लक्ष देऊन ऐकावे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अवधान एकले दीजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका श्रीराम. की श्रवणात केलेले अंतःकरणात धारण करण्याची क्षमता आपल्याला स्वतःच्या प्रयत्नांनी वाढवावी लागते. द्विधा मनस्थिती कधीच नसावी. द्विधा मन असेल, चंचलता असेल तर ऐकलेला दृष्टांत लक्षात राहतो. पण तो दृष्टांत कशासाठी सांगितला आहे, त्याच्या मागे काय वर्म आहे, तो विषय, ते तत्व मात्र आपले निसटून जाते. म्हणून ज्याला देवाचा शोध घ्यायचा त्याने मनापासून आवडीने ऐकून त्यातील सारभूत व्यापक तत्व काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा. 2 ते 13 ओव्यांमध्ये हे श्रवण करताना किंवा
ज्या एखाद्या आपण गावामध्ये जातो तेव्हा त्या गावातल्या मुख्य व्यक्तीची ओळख करून घेणं किती गरजेचं आहे हा विषय समजून सांगण्यासाठी समर्थांनी 2 ते 15 या ओव्या घेतलेल्या आहेत. कोणे एके ग्रामी अथवा देशी राहणे आहे आपणासी, न भेटता तिथल्या प्रभोसी सौख्य कैसे श्रीराम. की एखाद्या गावामध्ये जेव्हा आपण नवीन राहायला जातो तर तिथल्या त्या मुख्य अधिकाऱ्याला किंवा नेत्याला आपण भेट करून त्याच्याशी सख्य केले पाहिजे. कारण असं जर सख्य केलं नाही तर कधी कधी काय होते की आपण त्या गावात नवीन असतो आणि नवीन असल्यामुळे कोण हा आपल्या गावामध्ये नवीन व्यक्ती आला आहे म्हणून क्षुल्लक कारणाने आपली मानहानी होऊ शकते, अपमानाचा प्रसंग आपल्यावर येऊ शकतो. म्हणून राजा असो की भिकारी असो त्याने दुसऱ्याच्या राज्यात प्रवेश केला की तिथल्या राजाला किंवा मुख्य अधिकाऱ्याला रिवाजानुसार भेटण्याचं शहाणपण आहे. यालाच विवेकी लोक हे जाणतात. म्हणूनच काय होते कधी कधी की आपण नवीन गावामध्ये जातो, समजा मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात गेलो तर आपल्याला तिथले नियम काहीच माहिती नसतात. गाडी पार्किंग कुठे करायची आहे या गोष्टींचं काहीच ज्ञान नसते. पण एखाद्या तिथल्या मुख्य व्यक्तीला जर आपण भेटून सगळ्या गोष्टींची माहिती करून घेतली तर आपल्याला त्याचा त्रास होत नाही, रस्ता चुकण्याचा त्रास होत नाही किंवा रस्ता चुकल्यामुळे नो पार्किंगमध्ये गाडी लावल्याने ज्या शिक्षेला सामोरे जावे लागते ती शिक्षाही भोगायचं काम पडत नाही. म्हणून ज्या गावामध्ये आपण गेलेलो असो तिथले नियम तिथले अधिकारी या सगळ्यांना आपण भेटलंच पाहिजे. या कारणे जो शहाणा तेने प्रभूसी भेटावे जाणा, ऐसे न करिता दैन्यवाणा संसार त्याचा श्रीराम. म्हणून विचारी प्रापंचिकाने ईश्वराला शरण जावे, त्याच्या आज्ञेप्रमाणे वागून कर्तव्य करीत असता तो ठेवील तसे राहावे, नाहीतर सर्व प्रपंचात दैन्याचे जीवन वाट्याला येईल. ग्रामी थोर ग्रामाधिपती त्याहुनी थोर देशाधिपती, देशाधिपतीहुनी नृपती थोर जाणावा श्रीराम. राष्ट्राचा प्रभू तो राजा, बहुराष्ट्र तो महाराजा, महाराजाचाही राजा तो चक्रवर्ती श्रीराम. एक नरपती एक गजपती, एक हयपती एक भूपती, सकळामध्ये चक्रवर्ती थोर राजा श्रीराम. की खेड्यामध्ये गावाचा प्रमुख मुख्य असतो, प्रांतात प्रांताचा प्रमुख असतो, विभागाचा जहागीरदार प्रमुख असतो, राष्ट्राचा प्रमुख राजा असतो. अनेक राष्ट्रांचा महाराजा म्हणजे मुख्य व अनेक महाराजांचाही सम्राट असलेला चक्रवर्ती हा स्वामी असतो. सैनिकांची तुकडी असेल तिथे नरपती, हत्तीदळ, घोडेदळ यांचे प्रमुख असतात. कोणी मांडलिक राजे असतात. या सर्वांमध्ये चक्रवर्ती हा श्रेष्ठ असतो. म्हणून असो ऐसिया समजता एक ब्रह्मा निर्माण करता, त्या ब्रह्मायासही निर्माता कोण आहे श्रीराम. की म्हणून हा आपण विचार करायला पाहिजे की ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली त्या ब्रह्मदेवापेक्षाही त्या ब्रह्मदेवाला निर्माण करणारा यापेक्षा कोणीतरी मोठा आहे. कारण इथे साधना करताना आपण लक्षात ठेवायचं की येणारा आणि जाणारा, कारण आपण सगळे म्हणजे ही पूर्ण दृश्यसृष्टी कशी आहे, येणारी आणि जाणारी आहे, त्यामुळे ती खोटी आहे. पण साधन करण्यासाठी सध्या आपल्याला त्याला खोटं नाही म्हणायचं आहे. कारण का खोटं म्हणायचं नाही, कारण माहिती आपल्याला की खरा देव ब्रह्म आहे, पण त्या साधनांनीच दृश्यसृष्टीतल्या साधनांनीच आपल्याला त्या ईश्वरापर्यंत पोहोचायचं असतं. ब्रह्म विष्णू आणि हर त्यासी निर्मिता तोची थोर, तो ओळखावा परमेश्वर नाना यत्ने श्रीराम. की ज्या ब्रह्मदेवाने ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली, पण त्या ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केलं. आपण सर्वश्रेष्ठ देव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांना समजतो, पण ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर यांना सुद्धा उत्पन्न करणारा जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराला ओळखणं हेच खरे परमेश्वराची ओळख आहे. तो देव ठाई पडेना तरी यमयातना चुकेना, ब्रह्मांड नायक चोजवेना हे बरे नवे श्रीराम. की असा हा जो मुख्य परमेश्वर आहे की त्यांनी संपूर्ण सृष्टी आणि ब्रह्मा विष्णू शंकर यांनाही उत्पन्न केलं.
देवाचं दर्शन मी घ्यायलाच हवं, त्याशिवाय माझ्या जन्ममृत्यूचा फेरा तर चुकणार नाहीच, पण या संसारामध्ये सतत मला ज्या काही यातना भोगाव्या लागतात त्यासुद्धा संपणार नाहीत. म्हणून ब्रह्मांड नायकाला जर प्रसन्न करता येत नसेल तर त्यासारखे दुसरे दुर्भाग्य नाही. आपण बघा, लग्नकार्यात जेव्हा जातो तेव्हा लग्न कार्यामध्ये आपल्याला निमंत्रण पत्रिका असते, आपण लग्न कार्यात जातो. मग त्या लग्न कार्यात गेल्यावर ज्या मुला किंवा मुलीचा विवाह असेल त्या मुला मुलीला भेटणं आणि त्याच्या आईवडिलांना भेटणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. नाहीतर मग गैरसमज होऊ शकतो की आपण जर त्यांना न भेटता कार्यालयातून निघून गेलो तर आम्ही यांना इतकं बोलवलं पण हे आमच्याकडे लग्नाला आलेच नाही, असा सुद्धा होतो. म्हणजे एखाद्या साध्या व्यवहारामध्ये लग्न कार्यात गेल्यानंतर जर आपल्याला तिथल्या प्रमुखाला ज्याने निमंत्रण दिलं आहे त्याला भेटल्याशिवाय जाता येत नसेल तर मग ज्या ईश्वराने मला या सृष्टीमध्ये आणलं, जन्माला घेतलं, त्याची ओळख करून जर घेतली नाही तर मग यापेक्षा दुर्भाग्य कोणतंच असू शकत नाही. जेने संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्यासी नाही ओळखिले तोच पतित श्रीराम. की ज्याने ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली त्यानेच जन्माला घातले, त्या ईश्वराला जो ओळखत नाही तोच पतित आहे. पतित म्हणजे स्वरूपापासून ढळलेला, च्युत झालेला. म्हणून ज्याने हे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण केले, आपल्याला जन्माला घातले, त्याला न ओळखणारा हा पतित होय. त्याला ओळखायचे व त्याच्या आज्ञा पाळायच्या व हळूहळू त्याच्याशी एकरूप होऊन जगणारा जो असतो तो सुखरूप होतो. असे न करणारा दुःखी होतो व दुःख हेच पतन आहे. तुम्ही आम्ही कसे आहोत तर अजूनही त्या खऱ्या देवाला आपण ओळखलेले नाही, कारण स्वरूपाचा आपल्याला विसर पडलेला आहे. आणि वेदांताचा तर सिद्धांत गर्जना करून सांगतो आहे की मुळात प्रत्येक जीव ब्रह्मरूपच आहे. जीवो ब्रह्मो नापराहा. हे ब्रह्म आनंदघन आहे. म्हणजे प्रत्येक जीव सुद्धा आनंदघन असूनही त्याच्या अंतःकरणाला अखंड आनंदाचा अनुभव येत नाही. जीवाला दुःखाचाच अनुभव येतो, म्हणून जीव पतित आहे. म्हणून मुळात जो पावन झालेला आहे त्याचा शोध घेणे हे त्या जीवाचे काम आहे. म्हणून देव ओळखावा, जन्म सार्थकची करावा, न कळे तरी सत्संग धरावा, म्हणजे कळे श्रीराम. म्हणून आपण सगळे खरंच खूप भाग्यवान आहोत की आपल्याला हा मनुष्य जन्म मिळाला आहे. या जन्मातच आपण भगवंताचे खरे स्वरूप ओळखून मोक्ष प्राप्त करू शकतो. उपनिषदामध्ये एक कथा आलेली आहे. नरदेह निरूपणामध्ये आपण ही एकदा श्रवण केली होती, सांगितली होती. आता तिचा थोडासा उहापोह करून या विषयाला धरून असल्यामुळे पुन्हा मी ते सांगते आहे की उपनिषदामध्ये एक कथा आली आहे की भगवंतांनी सर्व इंद्रिये, शरीरातली जी सगळी इंद्रिये आहेत ती निर्माण केली व त्या प्रत्येक इंद्रियासाठी त्यांनी एक एक देवता निर्माण केली. आता देवता तर निर्माण केल्या, मग त्यांना राहायला घर हवे की नाही? आपल्याला कसं घर लागते की नाही राहायला, तसं इंद्रियांना सुद्धा घर पाहिजे. मग देवाने काय केलं, ईश्वराने आधी घोड्याचे शरीर निर्माण केले व त्यांना त्यात राहायला सांगितले. देवता सगळ्या त्या घोड्याच्या शरीरात गेल्या, पण तिथं गेल्या आणि त्या लगेचच वापस आल्या. मग त्यांनी म्हटलं आम्हाला हे शरीर नको. मग त्यांनी गायीचे शरीर निर्माण केले व त्यात त्या सगळ्या देवता राहायला गेल्या. मग त्या देवता त्याही शरीरात गेल्या गायीच्या आणि तिथूनही पुन्हा त्या वापस आल्या. मग आता ईश्वराने मनुष्य देह तयार केला व देवतांना त्या शरीरात जायला सांगितले. देवता त्या शरीरात गेल्या व आता मात्र त्या बाहेर आल्या नाहीत. कारण मग ईश्वराने त्यांना विचारले की मी आधी घोडा तयार केला होता, नंतर गायीच्या शरीरात तुम्हाला जाऊन बसायला सांगितले, मग तिथून तुम्ही वापस का आलात? तुम्हाला ते शरीर पसंत का पडले नाही? मग देवता म्हणाल्या की घोडा आणि गाय या शरीरात गेल्यावर आम्हाला फक्त घोडी, कडबा आणि चाराच दिसत होता. म्हणजेच फक्त आहार, निद्रा, भय आणि मैथून या चारच गोष्टी दिसत होत्या. परंतु जेव्हा
मनुष्य देहात आम्ही जाऊन बसलो तेव्हा आम्हाला सुंदर निसर्ग, पर्वत, डोंगर, सप्तसूर अशा अनेक गोष्टी दिसायला लागल्या. अशी सर्व व्यापक सृष्टी ब्रह्मांड ज्याने निर्माण केले त्याला जाणण्याचे स्वातंत्र्य या नरदेहात आहे. कारण या नरदेहातच आहार, निद्रा, भय व मैथून या सुविधा तर आहेतच, पण ज्याने हा नरदेह निर्माण केला त्याला ओळखण्यासाठी, जाणण्यासाठी व त्या जाणता जाणता स्वतः परमेश्वर होऊन जाण्याची व्यवस्था या नरदेहात आहे. आणि या नरदेहातच ईश्वराने बुद्धी दिलेली आहे ती समजून घेण्यासाठी. म्हणून हा नरदेह मिळाल्यानंतर जर फक्त पैसा, कामिनी आणि भोगच दिसत असतील तर पशु व मनुष्य यात काहीच फरक राहणार नाही. म्हणून या मनुष्य देहात देवाचे खरे स्वरूप ओळखून त्या जीवनाचे सार्थक करायला हवे. चारी पुरुषार्थ प्राप्त करू इतके सामर्थ्य या नरदेहात आहे. या नरदेहालाच फक्त क्रियमान स्वातंत्र्य असल्यामुळे त्याने प्रयत्न करून स्वतः मनुष्य जन्माचे सार्थक ज्यात आहे असा मोक्ष मिळवावा. नरदेहात जन्माला आलेला हा जीवात्माच पूर्णपणे परमेश्वर रूप होऊ शकतो. म्हणून मनुष्य जन्मात स्वतःचे स्वरूप ओळखून परमेश्वर प्राप्ती हेच ध्येय असावयास हवे. हे स्वरूप सहज ओळखता येत नाही, म्हणून सत्संग धरावा, श्री गुरूंची संगत धरावी. जो जाणेल भगवंत तया नाव बोलीचे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी श्रीराम. 16वी ओवी. या ओवीत संतांचे 2 लक्षणे सांगितले आहेत. पहिलं म्हणजे नरदेहाचं महत्त्व ओळखून जे भगवंताला ओळखतात व त्याच्याशी ऐक्य पावतात ते संत, आणि दुसरं म्हणजे संपूर्ण सृष्टी दिसत असतानाही शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचा निवाडा करतात तेच संत होय. अशा संतांची भेट झाल्याशिवाय देवाची ओळख होत नाही. चळेना ढळेना देव, ऐसा ज्याचा अंतर्भाव, तोची जाणीजे महानुभाव, संत साधू श्रीराम. की संत ज्या देवाला ओळखतात तो देव चळेना ढळेना असं समर्थ आपल्याला सांगतात आहे. याचा अर्थ तो येतही नाही व जातही नाही. जो अजर व अमर आहे तोच सत्य व नित्य आहे असा त्याचा सहज निश्चय झालेला असतो. तोच महानुभव संत साधू होय. येथे महानुभव म्हणजे कुठला पंथ नाही, तर महान अशा ब्रह्मतत्वाचा, परमेश्वराचा अनुभव घेतलेला आहे तोच संत किंवा साधू होय. आपण मात्र स्वतःला फार मोठे भक्त समजतो, पण माझ्या मनासारखे अनुकूल घडले तर देवावर श्रद्धा असते, पण प्रतिकूल घडले की देव आहे की नाही असा संशय निर्माण होतो. हाच फरक आपल्यात व संतांमध्ये आहे. संतांना देव आहे याचा अनुभव असल्या कारणाने त्यांचा निश्चय सुद्धा पक्का असतो. जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्ट सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू श्रीराम. की असा संतांना देवाचा अनुभव पण असतो आणि अनुभव असूनही ते संत समाजात मिळून मिसळून राहतात. देवाचे खरे स्वरूप ओळखल्यानंतरही ते एकांतात जात नाही. समाजात राहून तरतेन बुडून द्यावे म्हणून ते जगाशी फटकून न राहता त्या लोकांमध्ये राहतात. दास म्हणे आम्ही केले पावलो, आम्ही पावन झालो आहोत, पण इतरांनाही पावन व्हावे, अनुभव घ्यावा ही त्यांना तळमळ असते. ज्या देवाची आम्हाला ओळख झाली तशीच इतरांना व्हावी, कारण देवाची ओळख झाली. सामान्य माणसाला जसे सतत सुखदुःखाचे अनुभव येतात ते अनुभव येणं बंद होते. रागद्वेष मनात असतो, कामक्रोधांनी त्याचे जीवन भरलेले असते. त्यातून लोकांची, सामान्य माणसांची सुटका व्हावी व त्यांना आनंदमय, तृप्त, शांत व निर्भय जीवन जगण्यास संत शिकवतात. समर्थांनी जे महंत निर्माण केले ते असेच होते. त्यावरून लक्षात येते की आदर्श महंत त्यांनी निर्माण केले ते जनजागृतीचे काम करत होते. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कितीतरी महंत समर्थांनी सैन्याच्या भरतीमध्ये पाठवले होते.
ज्ञानेश्वर महाराज हाच विचार सांगताना सांगतात, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती श्रीराम. की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की लोक रहाटी सांभाळावी, समाजाला कल्याणाच्या मार्गावर आणावे व आपण कोणीतरी विशेष आहोत अशी भावना लोकांच्या मनात होऊ देऊ नये. असेच लोक जनजागृती करून लोकसंग्रह करतात. अशा लोकांमध्ये राहूनही त्यांच्या आत्मस्थितीला मात्र जराही धक्का लागत नाही. इतके सहजतेने मी ब्रह्म आहे हे ज्ञान ज्यांच्या ठिकाणी असते तोच साधू किंवा संत होय. जाणीजे परमात्मा निर्गुण, त्यासीच म्हणावे ज्ञान, त्या वेगळे ते अज्ञान, सर्व काही श्रीराम. की निर्गुण ब्रह्म मी आहे या अनुभवालाच ज्ञान म्हणतात. आणि आपण मागच्या दशकामध्ये शुद्ध ज्ञान आणि अशुद्ध ज्ञान याचा भरपूर अभ्यास केला होता. की या ज्ञान म्हणजे काय, तर मुंडक उपनिषदातही सांगितलेलं आहे की दोन विद्या सांगितल्या, एक पराविद्या आणि दुसरी अपराविद्या. मग पराविद्या म्हणजे काय, तर लौकिक जीवनासाठी अनेक विद्यांचा जो आपल्याला अभ्यास करावा लागतो ती पराविद्या. म्हणजे पोट भरण्यासाठी जीवन सुखसोयीयुक्त असावे म्हणून जी विद्या आपण घेतो ती विद्या म्हणजे पराविद्या. त्यांनी पोट तर आपलं जरूर भरते, संसार चांगला होतो, पण त्या विद्येने मोक्ष मात्र मिळत नाही. मोक्षाच्या दृष्टीने ती निरर्थक आहे. आणि अपराविद्या म्हणजे ब्रह्मविद्या. या विद्येने मोक्षापर्यंत पोहोचता येते. या पद्धतीने जी पदवी मिळते, या विद्येने जी पदवी मिळते ती सच्चिदानंद पदवी होय. ही पदवी घेण्याचा प्रत्येक जीवाला अधिकार आहे. तो प्रयत्नाने कमवावा लागतो. त्यासाठी संत संगती हवी. म्हणूनच ही पदवी संतांनी कमवलेली असते. म्हणून त्यांच्या मागे आपण सच्चिदानंद अशी पदवी लावत असतो. 19 ते 23 ओव्यांमध्ये सुद्धा समर्थांनी आपल्याला या ज्ञान आणि अज्ञानात काय फरक आहे हेच सांगितले आहे. पोट भरावया कारणे, नाना विद्याचा अभ्यास करणे, त्यासी ज्ञान म्हणती परितेने, सार्थक नवे श्रीराम. देव ओळखावा एक, तेची ज्ञान ते सार्थक, येर अवघेची निरर्थक, पोट विद्या श्रीराम. जन्मवरी पोट भरिले, देहाचे संरक्षण केले, पुढे अवघेची व्यर्थ गेले, अंतकाळी श्रीराम. एवं पोट भराव्याची विद्या, तेसी म्हणो नये सद्विद्या, सर्व व्यापक वस्तू सध्या, पाविजे ते ज्ञान श्रीराम. की चरितार्थासाठी अनेक विद्यांचा आपण अभ्यास करतो आणि करावाही लागतो, त्यालाच ज्ञान असं म्हणतात. पण त्या यथाकथित ज्ञानाने जीवनाचे मोक्षरूप सार्थक होत नाही. म्हणून एकमेव अद्वितीय ब्रह्म जाणणे हेच खरे ज्ञान होय. आणि या ज्ञानाने जीवनाचे सार्थक होते. बाकी केवळ चरितार्थासाठी उपयोग असणारे हे ज्ञान आहे. म्हणून ते पोट भरण्यासाठीची जी विद्या आहे ती निरर्थक आहे. त्याला समर्थांनी हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे करत आपल्याला पूर्ण एक समासच सांगितला होता की खरं ज्ञान एकच आहे की ज्याने मला आत्मज्ञान मिळते. मग हे जी पोट भरण्यासाठी किंवा चरितार्थासाठी मिळवलेली विद्या आहे, यासाठी मी आयुष्यभर स्वतः मरत असते असं म्हटले शब्द तर काहीच हरकत नाही. कारण आपण पैशासाठी अहोरात्र झटत असतो. जन्मभर हा पोट भरावा आणि हा देह सांभाळावा, एवढंच काम आपण आयुष्यभर जर करत राहिलो तर यापेक्षा दुर्भाग्य दुसरं असूच शकत नाही. मग असं जन्मभर पोट भरून देह सांभाळला तरीही मरणाच्या वेळी ही पोटविद्या फुकटच जाणार आहे. कारण यांनी माझ्या यमयातना चुकणार नाहीत. म्हणून एवं पोट भराव्याची विद्या, तयेसी म्हणू नये सद्विद्या, सर्व व्यापक वस्तू सध्या, पाविजे ते ज्ञान श्रीराम. म्हणून जी विद्या केवळ पोट भरण्यासाठी उपयोगी पडते तिला कधीच हिताचे समजू नये. व्यवहारासाठी ती अत्यंत आवश्यक आहे, ते केलेच पाहिजे. पण ते करणे म्हणजे जीवनाचं सार्थक आहे असं वाटत असेल तर तो अत्यंत चुकीचा समज आहे. म्हणून सर्व व्यापक ब्रह्म मी आहे हा अनुभव ज्यामुळे येतो तीच ब्रह्मविद्या शाश्वत कल्याण करणारी आहे.
ऐसी जयापाशी ज्ञान तोची जाणावा सज्जन, तयापाशी समाधान पुसले पाहिजे श्रीराम. की मग असं जर मला शाश्वत करणारी ब्रह्मविद्या मला जर आत्मसात करायची असेल, तर मग ज्यांनी ही विद्या संपादन केलेली आहे त्याच्याच पाशी मला जावं लागणार आहे. आणि ती विद्या कोणाजवळ असते, तर ती संत आणि श्री गुरूंजवळ असते. पण काय होते बऱ्याच वेळा, की संत आणि श्रीगुरू सुद्धा म्हणजे कधी कधी अनुभवी असतात, पण काही काही संतांना प्रबोधन करण्याची शक्ती, हा गुण त्यांच्यात नसल्या कारणाने ते पाहिजे तसं प्रबोधन करू शकत नाही. म्हणून ज्याच्याच पाशी ही विद्या आहे, ज्याच्यापाशी अनुभव पण आहे आणि ज्याच्याजवळ प्रबोधन शक्ती आहे, अशाच व्यक्तीजवळ जाऊन ही विद्या आपण संपादन केली पाहिजे. कारण ती विद्याच आपल्याला मोक्षापर्यंत नेणार आहे. म्हणून स्वतःच्या समाधानासाठी अशा संत श्री गुरूंना आपण शरण जायला पाहिजे आणि आपल्या शाश्वत हिताचा प्रश्न त्यांना विचारून स्वतःचं हित करून घेतलं पाहिजे. अज्ञानास भेटता अज्ञान, तेथे कैसे सापडेल ज्ञान, करंट्यास करंट्याचे दर्शन, होता भाग्य कैसे श्रीराम. की एखाद्या अडाण्याला दुसरा अडाणी भेटला तर कोणाचे समाधान होणार आहे हो? मग त्यातून ज्ञान कसे प्रगट होणार आहे? म्हणून ज्याला ज्ञान आहे त्याच्याच जवळ आपण गेलं पाहिजे. म्हणजे समजा मला जर ताप आला आहे तर मला डॉक्टरकडेच जायला पाहिजे. मला जर ताप आल्यावर मी जर एखाद्या संगीतवाल्याकडे गेली तर काही उपयोग आहे का? नाही. ज्याच्याजवळ ज्ञान आहे त्याच्याच जवळ व्यवहारात सुद्धा आपल्याला जावं लागते. मग अनुभवाचं ज्ञान जर संतांना असेल तर मग आपल्याला संतांजवळच जावं लागेल. त्याशिवाय मला ज्ञान मिळणार नाही. त्याशिवाय मला माझं शाश्वत हित कशात आहे हे समजणारही नाही आणि त्याचा अनुभवही येणार नाही. म्हणून त्यांनी म्हटलंय की एकादशी गेली शिवरात्रीकडे, मग पोट कसे भरेल? की मला जर एकादशी आहे, माझ्या घरात काही स्वयंपाक होणार नसेल आणि तर मग मी पण शिवरात्रीकडे गेले तर मग एकादशीवाल्याकडेही उपास आहे आणि शिवरात्रवाल्याकडेही उपास आहे. दोघांकडेही मला जेवायला कसं काय मिळेल ना? म्हणूनच त्यांनी आपल्याला इथे सांगितलं की जो अडाणी आहे त्याने दुसऱ्या अडाण्याकडे जाऊ नये. रोग्यापाशी रोगी गेला, तेथे कैसे आरोग्य त्याला, निर्बळापाशी निर्बळाला पाठी कैसे श्रीराम. की मला जर काही रोग झाला असेल तर मला डॉक्टरांकडेच जायला हवे. त्याशिवाय माझं रोगाचं निदान होणार नाही, औषध पाणी योग्य मला मिळणार नाही, तोपर्यंत माझं आरोग्यसुद्धा चांगलं होऊ शकत नाही. पिशाच्या पाशी पिशाच गेले, तेथे कोण सार्थक झाले, उन्मतास उन्मत भेटले, त्यास उमजवी कवणू श्रीराम. की मला म्हणजे आपण म्हणतो की काय भूतबाधा वगैरे असते असं म्हणतात. मग अशी भूतबाधा झाली असेल तर त्यासाठी मांत्रिकच बोलवावा लागतो. त्याशिवाय ते भूतपिशाच काढून टाकता येत नाही. त्याचप्रमाणे भिकाऱ्यापाशी मागता भिक्षा, दीक्षाहीनापाशी दीक्षा, उजेड पाहता कृष्ण पक्षा, पाविजे कैसा श्रीराम. अबद्धापाशी गेला अबद्ध, तो कैसे होईल सुबद्ध, बद्धास भेटता बद्ध, सिद्ध नव्हे श्रीराम. देहापाशी गेला देही, तो कैसे होईल विदेही, म्हणून ज्ञाता वाचून नाही ज्ञानमार्ग श्रीराम. रोगी रोग्याकडे उपचारासाठी जावा, दुबळा दुबळाकडे आधारासाठी जावा, एका पिशाच्याने मुक्तीसाठी दुसऱ्या पिशाच्याकडे जावे, वेड्याला वेडा भेटावा, भिकाऱ्याने भिकाऱ्याकडे भीक मागावी, दीक्षा न घेतलेल्याकडे दीक्षा मागावी, पौर्णिमेने अमावस्येकडे उजेडासाठी पहावे, अशा बद्धाने मोक्षासाठी बद्धाकडे जावे. या गोष्टींनी कधीच जीवाचं सार्थक होऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टी हास्यास्पदच आहे. म्हणून देहतादात्म्य असलेल्याने दुसऱ्या बद्धाकडे जावे ही सुद्धा गोष्ट हास्यास्पदच आहे. म्हणून ज्ञाताशिवाय ज्ञान मिळत नाही. मग ज्याचं देहतादात्म्य कमी झालेलं आहे, ज्याचा अहंकार कमी झालेला आहे, ज्याला या शरीराबद्दल काहीच सुखदुःख वाटत नाही आहे, असा जो अनुभवी, असे जे संत असतात ते ज्ञाता असतात. आणि म्हणून या कारणे ज्ञाता पहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, सारासार विचारे जीवा, मोक्ष प्राप्त श्रीराम. मग अशा ज्ञाता म्हणजे ज्याला या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे,
असा श्री गुरूंचा शोध घ्यावा, त्यांचा अनुग्रह घ्यावा, त्यांच्या सहवासामध्ये सार काय असार काय यांचा विचार करून मुक्त व्हावे आणि देह व जगत असार असून फक्त ब्रह्मच सार आहे असा निश्चय करून घ्यावा. म्हणून जोपर्यंत मी संत आणि श्री गुरूंच्या सहवासात येत नाही तोपर्यंत मी ज्या भ्रमात अडकलेली आहे की या देहाला मी सत्य समजते आहे, या जगाला सत्य मी समजते आहे आणि कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती या सगळ्या भ्रांतींमधून जोपर्यंत मी सुटत नाही तोपर्यंत खरं ज्ञान मला होत नाही. म्हणून अशाच व्यक्तीजवळ आपण जावं की ज्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे, या सगळ्या भ्रांतीमधून जो सुटलेला आहे, जो भ्रांतीमधून सुटलेला आहे तोच दुसऱ्याला भ्रांतीमधून सोडवू शकतो. म्हणून अशा या सद्गुरूंच्या चरणी आपण नेहमी लीन व्हावे, त्यांना शरण जावे. अशा सद्गुरूंना मी पुन्हा एकदा वंदन करते आणि तुम्ही आणि मी आपण दोघेही अशा संत चरणी आणि श्री गुरूंना शरण जाऊयात आणि अशी बुद्धी समर्थांनी आपल्याला द्यावी एवढीच इच्छा त्यांच्याजवळ व्यक्त करते. जय जय रघुवीर समर्थ.